श्री स्वामी समर्थ शिवलीला अमृत अध्याय 4. हा अध्याय ऐकल्याने किंवा वाचल्याने तुम्हाला तुमचे सर्व दुःख आजार नष्ट होऊन तुम्हाला सुखाची प्राप्ती होते. या अध्यायामध्ये विमर्शन राजा आणि चंद्रसेन व श्रीकर गोप यांची कथा आलेली आहे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सांब सदाशिवाय नमः. हे शंभो हिमालय कन्येच्या अर्थात पार्वतीच्या मनातील मानस सरोवर रूपी तलावातील तू जणू देखना राजहंसच आहेस. हे शंकर आहे उदार, हे कापराप्रमाणे शुभ्र शरीर असलेल्या शंभो, तुझे गुण किती म्हणून सांगू. सर्व भक्त आपल्या शक्तीप्रमाणे तुझे गुण वर्णन करतात. तुझी सुरुवात कोठे आहे, मध्य कोणता आणि शेवट कोठे हे कुणालाच कळले नाही. सर्व गोष्टींचा करता आणि कारण तूच आहेस. तू कोठे आणि केव्हा प्रगट होशील हे ब्रह्मा देवादिकांनाही सांगता येणार नाही. भक्तांच्या मनीचे भाव जाणून घेऊन हा सर्वत्र वास करणारा शंकर त्या भक्तांच्या ठिकाणी प्रगट होतो. त्याविषयीचा इतिहास सुतांनी शौनकादिकांना सांगितला. तोच इतिहास मी तुला आता सांगतो. विमर्शन राजाची कथा. किरात देशामध्ये विमर्शन नावाचा महाप्रतापी राजा राज्य करत होता. सर्व वासुराष्ट्रांचा त्याने युद्धात पराभव केला होता. नित्य मृगया करीत असे आणि फार हिंसा करत असे. मद्य आणि मांस त्याला प्रिय होते. चारही वर्णांच्या स्त्रियांशी त्याने संबंध ठेवले होते. तो निर्दय तर होताच, पण त्याने वर्तन सुद्धा धर्माला अनुसरून नव्हते. परंतु तो शिवाचा निश्चिम भक्त होता. रोज विधियुक्त शिवाचे तो पूजन करत असे. त्या राजाला एक राणी होती. तिचे नाव होतं कुमुद्वती. ती गुणी अशी व्यवहार चतुर होती. ती एकदा एकांतात आपल्या नवऱ्याला प्रेमाने तिने विचारले. प्रांजळपणे ती म्हणाली, नाथ, आपण शिवव्रत नेमाने करता. शिवरात्री आणि सोमवार प्रदोष व्रत आनंदाने नाचत गाता स्वतः करता. हे विशेष आहे. शिवलीला सुद्धा वर्णन करतात, परंतु आपल्या हातून अनेक दोष सुद्धा घडत आहे. म्हणून सांगते. शिवभजन आटपून तो राजा विमर्शन आपल्या राणीस मागील जन्मीचा वृत्तांत तो सांगू लागला. हे प्रिये, मी पूर्वी पंपा नावाच्या नगरीमध्ये कुत्रा होतो. योगायोगाने म्हणा मी माघ वद्य चतुर्दशीला शिवरात्रीच्या दिवशी मी एका शिवमंदिरासमोर आलो. तेथे शिवपूजा चालली होती. ती मी संपूर्ण पाहिली. त्या देवळाच्या दाराशी सेवक काठी घेऊन उभे होते. त्यांनी मला काठीने मारले, म्हणून मी देवळाभोवती पळालो. त्या योगे मी नकळ शंकराच्या देवळाची प्रदक्षिणा घातल्यासारखे झाले, म्हणून मी परत येऊन तिथे उभा राहिलो. कारण बळी दिलेले पिंड खायला मिळेल अशी मला आशा होती. त्यांनी पुन्हा मला हकलून लावलं. त्या योगे पुन्हा प्रदक्षिणा घडली, पण मी लाळघोटपणा करत तेथे येऊन बसलो. सेवकाला राग आला आणि त्यांनी मला बाण मारला. मी शिवलिंगाकडे पाहून तेथेच प्राण सोडला. त्या पूर्व पुण्याईमुळे मी या जन्मी राजा म्हणून जन्माला आलो, परंतु गेल्या जन्माचे वाईट गुण मला अजून चिकटून आहेत, म्हणून मी निंद्य कर्म माझ्याकडून घडते. राणी कुमुद्वती राजाला म्हणाली, तुम्हाला पूर्वजन्मीचे ज्ञान आहे, मग तर मी मागच्या जन्मी कोण होते सांगा. त्यावर विमर्शन राजा म्हणाला, तू कपोती होतीस. तू एक मासाचा तुकडा चोरीत धरून घेऊन जात असताना एक ससाना पक्षी तुझ्या मागे लागला. तेव्हा पळताना 3 वेळा तू शिवालयाभोवती फिरलीस. त्या चुकून गेलेल्या त्या प्रदक्षिणा झाल्या आणि तू थकून देवालयाच्या शिखरावर बसलीस. तू फार दमलेली होतीस. तेव्हा त्या ससाण्याने तुला धरले व मारले. त्याच्या चोचीतून त्याच्या चोचीतून निसटून तुझे शरीर देवालयाच्या समोरील पिंडी समोर पडले. त्या पुण्याने तू या जन्मी माझी राणी झाली आहेस. मग ती राणी आणखी उत्सुकतेने राजास म्हणाली, तुम्ही त्रिकाल ज्ञानी व पुण्यपुरुष आहात. आपण पुढील जन्मी कोणत्या जन्मात जाऊ याचा सविस्तर वृत्तांत सांगा. त्यावर राजा म्हणाला, हे गजगामिनी मृगनयने, पुढील जन्मी मी सिंधू देशाचा राजा इंदुवदने होईल. तुझे नाव या जन्मी जया असेल आणि तू राजकन्या असशील. माझी पट्टराणी होशील. तिसऱ्या जन्मी मी सौराष्ट्र देशाचा राजा होईल. हे गुण सरिते, तू कलिंग देशाची राजकन्या होशील आणि आपला उभयंताचा विवाह होईल. चौथ्या जन्मी मी गंगाधर देशाचा राजा होईल आणि तू मगध देशाची राजकन्या होऊन मला वरमाला घालशील. 5वे जन्मी मी अवंती नगरीचा राजा होऊन आणि तू दाशार्य राजाची कन्या म्हणून मला वरशील. 6व्या जन्मी मी अनार्त देशाचा राजा होईल. तू ययाती राजाची गुणवती कन्या म्हणून जन्म घेशील. आपण त्याही जन्मी पती पत्नी म्हणून राहू. 7व्या जन्मी मी पांड्य देशाचा राजा असेल व तू पद्मराजाची राजकन्या वसुमती म्हणून जन्म घेशील. त्या देशाची राजा
म्हणून मी पराक्रम गाजवून खूप कीर्ती संपादन करील. शिवाची माझ्यावर कृपा असेल, मी शत्रूंना दंडित करीन, धर्माचा प्रसार करीन, शिवभजन प्रत्येक जन्मात करीन आणि उतार वयात पुत्राच्या हाती राज्य सोपवून घोर अरण्यात तप करण्यासाठी निघून जाईल. अगस्ती मुनींना शरण जाऊन त्याच्याकडून गुरु उपदेश घेऊन येईल आणि शैव पंथाची दीक्षा घेऊन तप करील. सर्व पापे नष्ट झाल्यावर मी निर्दोष होईल. त्यावेळी हसतमुखाने कैलासावर शिवपदी आम्ही जाऊ. तेव्हा सूत शौनकादिकांना सांगतात की 7 जन्म घेऊन तो राजा ब्रह्मवेत्ता होऊन शेवटी आपल्या पत्नीसह अक्षय शिवपदाला गेला. भजनाचा महिमा हा अगाध आहे. त्याचे वर्णन करणे ब्रह्मदेव आणि हिरण्यगर्भ यांनाही शक्य नाही. वेदशास्त्रे सुद्धा त्याचे वर्णन करतात, थकतात. शिवगुणांचे कीर्तन ऐकून ज्याचे मन सद्गतीत होत नाही, त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत नाहीत, त्याचे जीवन व जगणे असून नसल्यासारखे समजावे. त्याचे कर्म, त्याची विद्या, त्याचे धर्म सगळेच व्यर्थ झाले. त्याच्यात आणि अधम माणसात काय फरक तो दुरात्मा समजावा. शिवभजनाची थोरवी किती आणि काय आहे ते आता सांगतो. उज्जैनी नावाच्या मोठ्या नगरामध्ये चंद्रसेन नावाचा राजा होता. न्यायनीती निपुण अशा प्रकारे राजा राज्य करत होता. ज्योतिर्लिंग महाकालेश्वर याची तो नित्य पूजात आणि भजन करत असे. राजाचा एक मित्र होता, त्याचे नाव होते मणिभद्र. तो त्याला प्राणासारखा प्रिय होता. मित्र व्यवहार चतुर आणि चरित्र संपन्न असावा. गुरु हा ज्ञानी आणि कृपाळू असावा. शिष्य हा भक्तीने परिपूर्ण असावा आणि वृत्तीने उदार असावा. पण हे सर्व पूर्वपुण्याई असेल तरच प्राप्त होतात. गृहिणी सौंदर्य संपन्न आणि पतिव्रता असावी. विनम्र आणि भाग्यवान पुत्र असावा. बुद्धिमान, प्रतिभा संपन्न आणि ज्याच्या संभाषण कलेवर श्रोते डोलतात असा वक्ता असावा. हे सर्व विशेष गुण पुण्याई गाठी असेल तरच जुळून येतात. दिव्य हिरा आणि परीस, मुक्ताफळ आणि सुढाळ मोती हे जसे आपल्या अंगभूत गुणांनी शोभून दिसतात, चमकतात, तसा ज्ञानसंपन्न पिता गुरुही तसाच असणे हे विशेष त्रिभुवनात असे अपूर्व भाग्यवान क्वचितच असतात. राजा चंद्रसेनाचे भाग्य असे अपूर्व होते. त्याचा मित्र मणिभद्र अतिशय हुशार आणि शालीन स्वभावाचा होता. त्याने राजाला एक मणी आणून दिला, जणू दुसरा सूर्य. त्याचे वैशिष्ट्य असे की कोणत्याही धातूचा त्याला स्पर्श झाला तर त्याचे तात्काळ 100 नंबरी सोन्यात रूपांतर होत असे. त्या मण्याच्या अस्तित्वामुळे राज्यात सर्प, वाघ, चोर येत नसते. त्या मण्याच्या नुसत्या दर्शनाने सर्व रोग नाहीसे होत होते. दुर्भिक्ष, शोक, दुष्काळ आणि दारिद्र्य नावाला सुद्धा त्या नगरात नव्हते. तो मणी धारण केला असता राजा इंद्रासारखा दिव्य देह दिसायचा. रणांगणावर सदैव विजय मिळवायचा. अपयशाचे तोंड सुद्धा पाहावे लागत नसे. जे त्या राजाशी वैर करायला यायचे तेच त्याचे जिवलग मित्र बनून जात होते. दिवसेंदिवस राजाचे आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य वाढतच गेले. तो राजा सर्व गुण संपन्न होता आणि गुणामध्ये तो अधिकच वरिष्ठ होता. गंगेच्या अखंड स्तोत्रासारखा तो शिवभजनात रंगून जायचा. तो विरक्त, विवेकी, शांती, निर्मळ, तपस्वी, संयमी, ज्ञानी अशा गुणांचा मुकुटमणी होता. शिवाय तो चातुर्याचा समुद्र होता. ईश्वराने या सर्व गुणांचा जणू त्याच्यावर वर्षावच केला होता. असे त्याचे ऐश्वर्य दिवसेंदिवस वाढतच गेले. त्यामुळे इतर राजे त्याचा द्वेष करू लागले आणि मणी मागण्यासाठी त्याच्यामध्ये स्पर्धा लागली. बहुतेक राजांनी गजाची महानता, त्याचे ऐश्वर्य पाहून त्याचा जळफाट झाला. त्याचे मन द्वेषाने भरले आणि धर्तीवरचे सर्व राजे एक झाले. सर्व सैन्य एकवटले आणि त्या अपार सैन्याला घेऊन त्याने चंद्रसेन राजाच्या नगराला वेढा दिला. कमळासारखे डोळे असणारा विष्णू, त्यांचे कंठी कौस्तुभ मणी शोभून दिसतो तसा तो प्रकाशाने उजळून निघालेला मणी आम्हास दे, असा निरोप देऊन राजांनी त्याच्याकडे दूत पाठवले. तेव्हा चंद्रसेन राजा मनात विचार करू लागला, हा अनर्थ कोठून ओढवला. मूल्यवान वस्तूंचा संग्रह करणे म्हणजे अनर्थाचे कारण. जी वस्तू जवळ बाळगल्याने भूषण वाटते, तीच वस्तू इतरांचे असूयेर पात्र होते. अशी वस्तू जवळ न बाळगणे योग्य. अति सौंदर्यवान, अति धनवान, अति विद्याविभूषित, अति प्रेम, अति भोग, अति भूषणे हे सर्व संकटाला कारणीभूत होतात. राजा चंद्रसेन विचार करू लागला आणि मनी देऊन टाकला तर माझे क्षत्रियत्व नष्ट होईल. भयंकर युद्ध करून नुकसानच होईल. आता स्वामी महाकाळेश्वर जो करुणेचा सागरच आहे, जो कापरासारखा शुभ्र धवल मनांचा, गोरगरिबाचा रक्षण करता, जगाचा उद्धार करता, जणू भक्तासाठी वज्र कवच आहे. यावेळी त्याला शरण जाऊन या तो भक्तांचा कैवारी आहे. ज्याने त्रिपुर सुरांचा अंत केला,
तो हिमालयाची कन्या पार्वतीचा प्राणप्रिय सखा आहे. अशा जगन्माता पार्वती माता पती शंकर याला शरण जावे. सर्व पूजा सामग्री घेऊन राजा चंद्रसेन शिवमंदिरात जाऊन बसला. सर्व चिंता सोडून त्याने शिवाचे विधियुक्त पूजन सुरू केले. बाहेर सैन्य जमवून प्रधानाने शिवाचे स्मरण करून युद्ध चालू ठेवले होते. तोफगोळ्यांचा भडीमार नगराच्या वरून सुरू केला. चंद्रसेन राजा काची अतिभक्तीने पूजा करू लागला. त्र्यंबक पूजनानंतर त्याने मनातल्या मनात ध्यान आरंभिले. बाहेर पृथ्वीवरील राजे युद्ध करत होते, पण ह्या चंद्रसेन राजाला त्याची अनु मात्र चिंताच नव्हती. देवाची याद्वारी चारही वाद्यांचा कल्लोळ उठला होता. राजा पूजेत दंग झाला होता. राज्यातील लोक एकत्र जमून पाहत होते. त्यात एक गोपाची विधवा पत्नी मुलाला कडेवर घेऊन आली होती. त्या 6 वर्षांच्या मुलाने राजा पूजा कशी करतो ते संपूर्णपणे पाहिले. तो सर्व पूजाविधी पाहून ती विधवा गोपपत्नी घरी आली. मुलाला तिने कडेवरून उतरवले आणि ती घरकाम करू लागली. शेजारी एक उद्ध्वस्त उजाड झोपडी होती. त्यात जाऊन तो मुलगा बसला. शंकराच्या पिंडीसारखा एक दगड त्याने पाहिला. त्याने मातीची वेदिका तयार केली. त्यावर त्याने ती शिवाची प्रतिमा स्थानापन्न केली आणि त्या पिंडीची स्वतःच्या कल्पनेप्रमाणे पूजा करू लागला. तेथे दुसरे काहीही नव्हते. त्याने लहान लहान दगडाचे गोटे आणले. मांडे घालून बसला. तो पूजा करू लागला आणि उपचारार्थ तो अतिप्रेमाने दगडच वाहू लागला. राजा करत होता ती पूजा त्याने मनात आखली आणि धूपदीप नैवेद्य यापैकी काहीच त्याच्या जवळ नसल्याने त्याऐवजी तो दगडच शिवाला वाहू लागला. ओले वास नसलेले गवत व गवताची फुलेच तो आवडीने शंकराला वाहू लागला. जवळ परिमल द्रव्य नसल्यामुळे माती घेऊन तो वाहू लागला. हातात माती घेऊन तिची पुष्पांजली समजून तो ती शिवाला वाहू लागला. राजाने जसे पूजन केले तसेच त्यानेही केले. मग मानस पूजा करण्यासाठी डोळे मिटून ध्यान करू लागला. मनात शंकराचे नाव घेऊ लागला. महाकालेश्वराची ती पिंड मनात आणली आणि तो शांत बसला. तोपर्यंत त्याच्या आईने स्वयंपाक तयार करून ठेवला होता आणि ती मुलाला हाक मारू लागली. अरे बाळा, जेवायचे आहे ना? पुष्कळ हाक मारूनही त्याने कोणतेच उत्तर दिले नाही. म्हणून तिने बाहेर येऊन पाहिले तर तो पडक्या घरात डोळे मिटून बसलेला होता. ती जरा ओरडूनच बोलली, अरे बाळा, हा काय खेळ मांडला आहेस? लवकर जेवायला ये. पण त्याने काही उत्तर दिले नाही. त्याची आई रागावली. येत नाही म्हणजे काय? ती रागारागाने मुलाजवळ गेली. त्याची पूजा पाहिली आणि सर्व उधळून टाकले. जेवायला चल म्हणून त्याने हाताने धरून ओढून नेऊ लागली. मुलाने पाहिले तर पूजा विस्कटलेली. शिव शिव म्हणून तो छाती पिटत दुःखाने तो चक्कर येऊन पडला आणि म्हणू लागला, मी आता जीव देईन. माझी पूजा का मोडलीस आई? त्याला शिव्या देऊ लागली आणि घरात जाऊन जेवण करू लागली आणि नंतर जुने पांघरून घेऊन गवतावर निजली. इकडे बाळ पूजा उधळली म्हणून रडू लागला. रडता रडता तो शिवनामाचा उच्चार करू लागला. त्यावेळी दयेचा सागर असलेल्या शंकराने अद्भुत किमया केली. गवतावर जे मोडके घर होते त्याचे शिवमंदिर झाले. खांबाला हिरे जडवलेले होते आणि शिखर नाना रत्नांनी शोभिवंत दिसत होते. ते सोन्याप्रमाणे चमकत होते. त्या मंदिराच्या चारही दरवाजांना रत्ने जडवलेली होती. मध्यभागी दिव्य शिवलिंग विराजमान होते. त्या ज्योतिर्लिंगाचे तेज चंद्रप्रभेसारखे पुष्कळ पटीने तेजस्वी होते. मुलाने डोके वर करून पाहिले तर सर्व पूजा सामग्री उपचारासह तयार करून ठेवली होती. ते पाहून तो मुलगा आनंदाने नाचू लागला. त्या मुलाने राजा करीत होता ती पूजा पाहिली होती. त्याप्रमाणे त्याने ती शिवलिंगाची यथासांग पूजा केली. अतिशय भक्तिभावाने षोडशोपचारे पूजा करून त्याने शंकराला पुष्पांजली वाहिली. शिवनामाचा जय घोष करत बाळ कीर्तनी नाचू लागला. तेव्हा शिवशंकर त्या बाळाला म्हणाले, हे बालका, तुझ्यावर मी प्रसन्न आहे. काय हवे तू माग. तेव्हा मुलगा म्हणाला, हे शंभो, माझ्या आईने तुझी पूजा उधळली आहे. तो तिचा अपराध पोटात घाल. कपाळी चंद्र विराजमान असलेला शंकर म्हणाला, मुला अवश्य करीन. तथास्तु. आणि तो मुलगा शंकराला म्हणाला, आईला दर्शनासाठी घेऊन येतो. असे म्हणून धावतच आपल्या घरात गेला. तेव्हा त्याने असे अद्भुत दृश्य पाहिले. त्याची आई दिव्य मंचकावर शांतपणे झोपली होती. तिचे पूर्वरूप पालटून गेले होते आणि तिने सर्व अलंकार घातले होते. ती अति सुंदर दिसत होती. तिच्या मुलाने तिला जागे केले. अगं आई, शंभो, शिवशंकराचे दर्शन घ्यायला चल. तेव्हा तिने आश्चर्याने चारही बाजूस न्याहाळून पाहिले तर शिवाच्या कृपेने सर्वच काही पालटून गेले होते.
तिने आपल्या मुलाला हृदयाशी घट्ट कवटाळले. ते मंदिर पाहण्यासाठी ती लगबगीने बाहेर आली आणि तिच्या तोंडून आश्चर्योद्गार बाहेर पडले. ओठांना कंप सुटला. शिवाची करणी पाहून तिचे डोळे दिपले. आनंदातिशयाने तिचे ऊर भरून आले आणि म्हणाली, भगवंता, किती रे परीक्षा घेतोस भक्ताची. तू धन्य आहे शिवशंकरा, भरून पावले. हो धन्य तू माझा बाळ. धन्य असा निरागस भक्त मिळाल्यावर तुझी कृपा होणारच. तिला राजाची आठवण झाली. ती राजगृहाकडे धावत गेली. तिथे राजा होता. त्या महाकाळेश्वर मंदिरात जाऊन चंद्रसेन राजाला सर्व वृत्तांत सांगितला आणि तिच्या बोलण्यात आर्जव होती. राजाबद्दल कृतज्ञता भाव होता. तो लगेच धावत त्या गोपीकडे आला आणि त्याने त्या बाळाचे पाय धरले. शिवशंभू महादेवाची अतर्क्य करणी रज्ञालज्जा आश्चर्ययुक्त डोळ्यांनी पाहत होता. त्याच्या विश्वास बसेना. तोवर वार्ता सर्व शहरात पसरली. नागरिकांच्या झुंडीच्या झुंडी धावतच त्या बाळाला प्रत्यक्ष शंकर प्रसन्न झाला. अवंती नगरात ते दृश्य पाहण्यासाठी लोकांचा निरोप झाला होता. आला राजा, तू धन्य आहेस, तुझी भक्ती धन्य आहे. साक्षात भोलेनाथ गिरिजावर तुला प्रसन्न झाला. आमचे शत्रुत्व संपले. राजा चंद्रसेन, आम्ही तुझ्या भेटीस येत आहोत. त्या अद्भुत बालकास पाहण्यासाठी आम्ही अधीर झालो आहोत. त्याला कैलासपती प्रसन्न झाला. त्याचे दर्शन घेऊ असे वर्तमान ऐकून चंद्रसेन राजा प्रधानासह राजगृहाबाहेर आला. सर्व राजाची त्याने प्रेमभरे अंतःकरणाने भेट घेतली. सर्वांनी युद्ध थांबवले. त्याच्यासह राजा मिरवणुकीने नगरात आला. अवंती नगरीची रचना पाहून मनाला आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही अशी ती उज्जैनी सप्तपुरात श्रेष्ठ नगरी होती. सर्व राजे ते नगर पाहून आश्चर्यचकित झाले. सर्व राजे शिवमंदिरासमोर आले. त्यांनी हात जोडून महाकाळेश्वराला आणि मुलाला वंदन केले. त्याच्या भक्ती सामर्थ्याचे त्यांना आश्चर्य वाटले. मुका मानून पंडित होईल, पांगळ्या वाऱ्याचा पुढे धावत जाईल. जन्माने जो आंधळा आहे तो रत्नपारखी होईल. जो अतिमूर्ख आहे तो पट्टीचा वक्ता होईल. दारिद्र्य आणि भिकारी त्याचे भाग्य उजळेल. तो सार्वभौम राजा होईल, यात शंका नाही. अशी ही शिवभवानीची कृपा आणि काय होईल. प्रयत्न करता चिंतामणी हाती लागेल. त्रिभुवनात कीर्ती पसरून जाईल. सर्व राजा पाया पडतील. जेथे खणू तेथे संपत्तीचे ढीग लागतील. वेदांचा जास्त अभ्यास न करता त्याचे आकलन होईल. हातात सर्व कला येतील. जेव्हा उमेचा पती साक्षात दर्शन देईल तेव्हा गोपांचा राजा त्या गुराखी बाळाला म्हणाला, तुला नंदिकेश्वर प्रसन्न झाला आहे. तू धन्य आहेस. गो ब्राह्मण प्रतिपालक राजा धन्य झाला. सर्वत्र आनंदोत्सव सुरू झाला. जणू भव्य यात्राच भरली. सर्व राजे आनंद अतिशयाने आश्चर्याने तो सोहळा पाहू लागले. अशा वेळी वायुदेवाचा मुलगा अंजनीचा प्रिय बाळ हनुमंत तेथे अवतीर्ण झाला. रामांच्या चरणाशिवाय दुसरे स्थान ज्याला आवडत नसे तो रामभक्त हनुमान भूमीतून अवतीर्ण झालेल्या सीतेच्या मनीचा संताप दूर करणाऱ्या शंभूच्या लंकेला आग लावणारा, मदनावर विजय मिळवत आजन्म ब्रह्मचारी राहणारा, द्रोणागिरी पर्वत उपटणारा, उर्मिलेचा पती लक्ष्मणाचे प्राण वाचविणारा, अर्जुनाच्या रथाच्या ध्वजस्तंभावर बसून त्याचे रक्षण करणारा मारुती शंकराचा अवतार तेथे प्रगट झाला. मारुतीला पाहून सर्व राज्ये लोक त्याला वंदन करू लागले. राघवाला प्रिय अशा त्या लहान बालकाला हनुमंताने जवळ घेतले आणि त्याला शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला. साक्षात रुद्र करू लागला. त्यास मातृका ध्यान इत्यादी प्रकार आणि प्रदोष सोमवार व्रत कसे करावे ते सांगितले. हनुमंताने त्या बालकाच्या मस्तकावर हात ठेवला. ते क्षणी तो 14 विद्या पारंगत असलेला आणि त्याचे अंगी 64 कला आल्या. तो पूर्ण ज्ञानी झाला. त्याचे श्रीयकर असे नामकरण वायुपुत्राने केले. सर्व राजे जय जयकार करू लागले आणि देव ऋषी आकाशातून पुण्यांचा वर्षाव करू लागले. त्यानंतर अंजनीला प्राणवून प्रिय असलेला तो हनुमंत श्रीकरास म्हणाला, तुझ्या आयुष्यात आनंदी आनंद असेल तर सर्व सुखे तुझ्या पायाशी लोळून घेतील. तुझ्यापासून 8व्या पिढीमध्ये गोकुळात नंद नावाचा गोप जन्मास येईल. पिवळे वस्त्र धारण करणारा विष्णूंचा अंश त्याच्या कुळात श्रीकृष्ण म्हणून जन्मास येईल. कंसाचा नायनाट करून पालाचा वध करील. पांडवाचा रक्षण करता होऊन त्यांनी सहाय्य करील आणि कौरवाचे निर्दालन करील. श्रीहरी म्हणजे विष्णू. त्याचे अवतार मागेही झाले आणि पुढेही होतील. जपमाळेचे मणी जसे परत परत येत असतात तसे श्रीहरी नित्य अवतार घेत असतात. तसे वर्ष महिना वार तिथी हे परत परत येत असतात. तसे भूलोकी सज्जनाचे रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनाचे निर्दालन करण्यासाठी श्रीहरी अवतार घेतच राहतील. हनुमंताने श्रीकराला असा उपदेश केला आणि तो तेथेच अदृश्य झाला. सर्व राजे धन्य धन्य असे म्हणू लागले. श्रीकराचे भाग्य थोर म्हणून हे घडले.
ज्याचा हनुमंत गुरु आणि आहे त्याला कशाची कमतरता भासणार नाही. श्रीकर व चंद्रसेन राजाने नंतर सर्व राजांना आमंत्रित केले. वस्त्रे आणि आभूषणे देऊन सर्वांची बोलवण केली. त्यानंतर श्रीकर आणि राजा चंद्रसेन सोमवार प्रदोष व्रत करू लागले. दान मागण्यासाठी आलेल्या याचकांचे मनोरथ पूर्ण करू लागले. रोज शिवलीला अमृतकथा श्रवण करू लागले आणि शेवटी शिवपदाला जाऊन पोहोचले. अध्याय हा अध्याय जो वाचेल त्याला संपत्ती, संतती आणि आयुष्य मिळेल. शिवाच्या भजनात त्याचे मन मग्न असेल, त्याचे विघ्न आणि भीती दूर पळून जातील. शिवलीला अमृत ग्रंथ सूर्यासारखा तेजस्वी आहे. सूर्याच्या किरणाने जसा कळ्या उमलतात, तो सज्जन लोक जन्म पावतात. जीव शिव हे चक्रवाक उमलतात, तसे सज्जन लोक जन्म पावतात. पक्षाच्या युगलाप्रमाणे प्रेमाने भक्तीने एकत्र आले तरी निंदक आणि दुर्जन रूपी घुबडे अंधारात लपून बसतात. प्रकाशाची त्यांना भीती वाटते. जो शिवाची निंदा करतो त्याला वैकुंठनाथ नरकात नरक यातना भोगण्यासाठी पाठवतो. जे लोक विष्णूची निंदा करतात त्यांना शंकर कुंभी घालतो. हरिहराची जो निंदा नालस्ती करतो त्याला सूर्यपुत्र यम नाना प्रकारे भयंकर शिक्षा करतो. अहो ब्रह्मानंद सद्गुरु रायतीवर्या कैलास पर्वतावर निवास करणाऱ्या भक्तांना प्रिय असणाऱ्या मृडानी म्हणजे भवानीला प्रिय असणाऱ्या हे शंभू तू श्रीधर कवी वर वरदहस्त ठेवलास. आता तुझे गुणवर्णन तुझ्या लीलास तूच वदवून घे. शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड आहे. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात त्याची नितांत सुंदर कथा आहे. त्या सज्जनांनी अखंड वाचाव्यात, ऐकाव्यात असा हा 4था अध्याय गोड मानून घ्या. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय.